प्रहार पक्षातर्फे भातकुली तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागणींकरिता 19 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू। संपूर्ण भातकुली तालुक्यात सोयाबीनसाठी 53% आणेवारी लावण्यात आली आहे, ती कमी करण्यात यावी इतकेच नव्हे, कृषी विभागाचे अधिकारी यांनी जो सर्वे केला तो चुकीचा केला जातो आहे। ज्या शेतात रोटावेटर मारण्यात आले त्या शेताचा सर्वे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून दुसऱ्या दिवशी तहसीलदार आणि कृषी मंडल अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली, परंतु ही चर्चा निष्फळ ठरल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा प्रहार तालुकाध्यक्ष गजानन भुगुल यांनी दिला आहे। खोटी आणेवारी रद्द करून सोयाबीन नुकसान पीक विम्यासाठी प्रस्ताव पाठविणे व खोटी आणेवारी लावणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन 50,000 रुपये तत्काळ वितरित करावे। गाव पातळीवर तलाठी कृषी विभागाचे कर्मचारी कार्यालयात व मुख्यालयात उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी इत्यादी मागण्यांसाठी 17 जानेवारी रोजी प्रहार पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते, पण त्या संदर्भात चर्चा निष्फळ ठरल्यामुळे 19 फेब्रुवारीपासून प्रहार पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन उभारण्यात आले आहे।